मित्रांनो काय माहीत आहे, मी आत्ता जास्त का फिरतोय माहीत आहे. फिरतो म्हणजे मला फिरायचं या ठिकाणी आहे जिकडे मी गेलो नाही तिकडे. तर मी ह्यासाठी फिरतोय की जेव्हा मी 40 क्रॉस होणार ना, तर 40 क्रॉस झाल्यानंतर आपल्याला आपली बॉडी साथ देत नाही तेवढे, म्हणजे देईल न देईल माहीत नाही. पण जर आता आपल्याला जेवढा टाईम भेटतोय आपली बॉडी साथ देते आपल्याला ना, तर तोपर्यंत फिरून घ्या तुम्ही. कारण कसं असतं, पुढचं पुढे माहीत नाही आपलं. आता तेव्हाची लोकं ना वेगळी होती, तेव्हाची बॉडी स्ट्रक्चर वेगळं होतं, म्हणून तेव्हाची लोकं 90-90 100-100 वर्ष जगली. पण आपली आताची परिस्थिती तेवढी नाही आहे, आपण जगू शकतो माहीत नाही. म्हणून मी तर म्हणतो ना की जेवढं तुम्हाला टाईम भेटतो, जेवढा पॉसिबल आहे पैसा साठवा. आणि जर आवड असेल तर ना ट्रॅव्हलिंग करा आणि थोडाफार आपला भारत बघा, खूप छान आहे. म्हणजे आपल्या मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राबाहेर पण खूप चांगले चांगले राज्य आहेत, बघण्यासारखं आहे काय काय. तर जर तुम्हाला आवड असेल ना तर थोडा टाईम काढून आत्ता फिरा थोडं. कारण 40-45 झाले ना की आपणच थकतो आणि आपल्यालाच कंटाळा येतो बाहेर कुठे पडायला, आणि थोडंसं आपलं मन पण घाबरतं बाहेर प्रवास करायला. त्यामुळे आता आपलं कसं ते वय आहे आणि आपण फिरू शकतो. जर तुम्हाला फॅमिली सपोर्ट असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सपोर्ट. फॅमिली सपोर्ट म्हणजे काय, जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या बायकोचा सपोर्ट पाहिजे, बाकी तर तुमचा काय प्रश्नच येत नाही. मग त्यातल्या त्यात फॅमिलीला घेऊन पण फिरा. आणि जर तुम्हाला बाईकचं वेळ असेल, बाईकवरून फिरण्यात आवड असेल तर ते पण नक्की फिरा बाईकवरून. कारण काय असतं, हेच आहे वयानंतर होत नाही. आता मी आज म्हणतोय की बाबा मला माझं किती वय जरी झालं तरी मी ट्रॅव्हल करणार, पण मी आत्ता बोलतो आहे कारण आत्ता माझी बॉडी साथ देते, माझं शरीर मला साथ देते म्हणून मी बोलतो आहे. पण ह्याच्या पुढे बाबा देईल न देईल कोणाला माहीत आहे. मी 40-45 नंतर पण मी थकलो खूप, मला थकायला होतं आहे, झालं आहे बाबा, बाहेर पडलो कुठे तर मी लगेच तब्येत डाऊन होते, मग मी कसा फिरणार. त्यापेक्षा आता जेवढी साथ देते बॉडी ना तेवढं फिरून घ्या पटापट. कारण नंतर माहीत नाही, माणसं उद्याचा विचार खूप करतात. उद्याचा विचार करू नका. आजचा दिवस आहे ना, सकाळपासून संध्या रात्रीपर्यंत आजचा विचार करा, उद्याचा नको. उद्या काहीच कोणाला माहीत नाही काय आहे काय होणार. त्यामुळे उद्याचा, पुढच्या महिन्याचा, पुढच्या वर्षीचा विचार करण्यापेक्षा आजचा विचार करा, आज मला काय करायचं आहे बस.